की तुमच्या बेडरूममध्ये जर तुमच्या बेडच्या समोर आरसा असेल तर बऱ्याचदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची संभावना वाढते. त्यामुळे तो जितका लवकर शक्य असेल तितका काढा. आणि हेही अनुभवास आलंय की आरसा काढला की समोरच्या व्यक्तीला कळतं अरे मी चुकतोय नाही, रिअलायझेशन्स होतं आणि ही विल कॉन्सन्ट्रेट ऑन हिज पर्सनल लाईफ. सो ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शुक्र खूप स्ट्रॉंग व्हायला मदत होते. आणि शुक्राचा अजून एक चांगला उपाय म्हणजे दर शुक्रवारी कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही शुक्रवारी तिची ओटी भरा. ओटीमध्ये शृंगाराच्या वस्तू देणं खूप लाभदायी असतं. आपल्याकडे साडी चोळी म्हणजे खण नारळ हे म्हटलं जातं. तर जी आपण वापरतो किंवा ज्या क्वालिटीची आपण वापरतो तीच द्यायची. नॉर्मली मंदिराच्या बाहेर 200 रुपयाची साडी, मी आज 200 रुपयाची साडी घालणार नाही. जर मी 200 रुपयाची घालते तर तिला मान्य, तिला मान्य नाही, मग ती पण मान्य करणार. पण जर तुम्ही 1000ची घालताय तर कमीत कमी 1000ची, तुम्ही 500ची पण घालताय तर 500ची द्या ती साडी. ब्लाऊज पीस असा घ्यायचा की ज्या वेळेस आईच्या चरणावर ती साडी आणि ब्लाऊज पीस जाईल आणि जिच्या कोणाच्या हातात तो पडायचं असेल किंवा आई जगदंबेने ते ठरवलेलं असेल ना कोणाला तरी जायचं आहे, जिच्या हातात पडेल तिच्या हातात पडता क्षणी तिलाही भावना आली पाहिजे वाव मला हा ब्लाऊज शिवायचा आहे. नाही कारण शेवटी ती कोणाला तरी जाणार आहे. एक्झॅक्टली, कारण ते कनेक्शन आहे.